रेडी का जायला? रेडी दीपू? रेडी का? वर वर वर. हे सोन सोन. हिरो सगळ्यात पाठनं चाललाय. निवांत जातो एकदम. तिकडं नाही सरळ. हा गुरं चरायला घेऊन चाललोय वरच्या बागेमध्ये. आणि माझ्यासोबत मीना आहे, संतोष काका आहे. दीपू एकदम मागून येतोय, पाठीमागून त्याच्या आईसोबत. टुनी पण आहे. दीपू त्याच्या आईसोबत चाललाय अगदी. बाकीची गुरं पुढे गेली, पण गाडी वगैरे आली की तो थोडासा बुजतो अजून आणि मग लगेच आईच्या शेजारी जाऊन उभा राहतो. ऐका ना, 17 नोव्हेंबर 2024 ला दीपू 1 वर्षाचा होतोय. या वर्षभरात दीपूच्या खोडकरपणानं, बंडपणानं आपल्या सगळ्यांनाच भुरळ घातली, हो ना. गेल्या आठवड्यापासून दीपूला आम्ही सगळ्या गुरांसोबत चरायला घेऊन जातोय. वरल्या परसवात घेऊन जातो, नवग्र्यात घेऊन जातो, काही वेळेला बागेत घेऊन येतो. तर आज आम्ही बागेत घेऊन आलोय त्याला. बाग म्हणजे बाग नाहीये, तर इथे खूप आधीपासून आंब्याची झाडं लावली आहेत, नारळाची आहेत, सागाची झाडं अशी एकत्र या जागेमध्ये लावलेली आहेत. त्यामुळे या जागेला उल्लेखताना शेत न म्हणता आम्ही बाग म्हणतो. तुम्ही गुरं नेली चरायला या व्लॉग मध्ये देखील त्याचा उल्लेख ऐकला असेल. तर आता सगळी गुरं घेऊन आलेलो आहोत आम्ही. आणि साधारण वर्षभराची वासरं होईपर्यंत आम्ही सोडत नाही त्यांना बाहेर चरायला. कारण काय होतं, त्यांना सोडलं की त्यांच्या कानात वारं शिरतं आणि मग सगळीकडे ती पळत सुटतात. त्यांना अंदाज येत नाही जागेचा. त्यावेळेला दगड किंवा काही झाडाला वगैरे काहीतरी आपटून पडून इजा होऊ शकते. तर या कारणानं आम्ही सोडत नाही. पण दीपू आता मोठा होतोय बरं का. तर दीपूला आता सोडायला लागलोय आणि शहाण्यासारखा आला आता इथे चरत. पालकांना जसं आपली लहान मुलं शाळेत घातल्यानंतर शाण्यासारखी वागायला लागतात आणि मग त्यांचा जसा अभिमान वाटतो, तर तसाच दीपूचा मला वाटतोय अभिमान. तर खरंच दीपू शाण्यासारखा चरायला येतोय का, नीट वागतोय का, की फक्त नाटक करतोय, चला बघूया. सकाळी धुकं पडलं होतं, त्यामुळं गवतावरती दव पडलंय. काय हे सगळी गुरं चरतायत आणि तुझं काय झालंय? बापरे. आता ह्या बाजून. हा वा वा वा. दीपू कसं वाटतंय इथं चरायला? मज्जा येते का? ही गोठ्यात मागी सोबत कापलेली आयती चार खायला मज्जा येते. ए दीपू, 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 ए दीपू, खाण्यातच लक्ष आहे सगळं. बघितलंत ना कसा शाण्यासारखा चरतोय ते दीपू. हा त्याचा पहिलाच आठवडा आहे आणि गुरं किती हुशार असतात बघा. पहिल्यांदा जेव्हा आम्ही त्याला सोडलं सगळ्या गुरांसोबत, तर त्याला अजून अंदाज येत नव्हता. जेव्हा आमच्या आमराईतच सोडलं होतं, तर तेव्हा सुद्धा आईला अगदी घासून घासून पोटाला पोट घासत घासत तो सगळीकडे चरत होता. आणि जेव्हा दुसऱ्या जागेमध्ये आम्ही त्यांना चरायला घेऊन गेलो, तर पहिले 2 दिवस थोडासा बुजला, घाबरला, म्हणजे असं रस्ता कळला नाही पटकन त्याला. पण 2 दिवसानंतर आता त्याला व्यवस्थित माहिती झालेलं आहे. गुरांसोबत कसं जायचं, गाडी आली तर एका बाजूने कसं जायचं हे लगेच शिकलाय तो.
आणि कुणाशी न भांडता आईच्या बरोबरीनं, किंवा आई नसेल तर त्याची जी मोठी बहीण आहे खिलार, म्हणजे सोनाची 2 नंबरची मुलगी महालक्ष्मी, तर तिच्यासोबत तो जातो आणि असा कायम पाठीमागे तरी असतो, नाहीतर आईला पोटाला पोट घासून तरी असतो. तर गुरं खूप हुशार असतात, पटकन ह्या गोष्टी शिकतात. तर मला त्याचं खरंच कौतुक वाटतंय आज. मज्जा येते का तुला? मज्जा येते. मारा चालला गेला. माघी आमच्या गोठ्यातली सगळ्यात छोटी आहे, सगळ्यात छोटं वासरू आहे माघी, आणि त्यामुळं लहान असल्यामुळं आम्ही अजून तिला चरायला या सगळ्या गुरांसोबत सोडत नाही. त्यामुळे तिला गोठ्यामध्येच चार कापून घेऊन जातो आणि घालतो. एकदा मी तिला सोडलं होतं परसवातच आमच्या, पण ती इतकी जोरात पळत होती आणि आम्हाला कोणालाच आवरणं शक्य नव्हतं. त्यामुळं तिला काही महिन्यानंतर मग आम्ही या सगळ्या गुरांसोबत चरायला घेऊन येऊ. सगळी गुरं एका बाजूला चरतायत. पण त्या तिकडे दीपू आहे. जे नव्याने हा व्लॉग बघताय तर त्यांच्यासाठी मी एक विनंती करते की दीपूच्या जन्माचा व्लॉग तुम्ही आवर्जून बघाच. म्हणजे आग्रहानं मी विनंती करते की तो व्लॉग तुम्ही बघाच. तो व्लॉग नसून ती एक प्रकारे फिल्मच झाली असं मला वाटतं. म्हणजे आता लवकरच आपण 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करणार आहोत आणि या कालावधीमध्ये मी बनवलेल्या व्लॉग्स पैकी मला माझा आवडलेला सगळ्यात जवळचा व्लॉग कुठला असेल तर तो दीपूच्या जन्माचा आहे. गोड बातमी आहे या नावाने तो व्लॉग आहे. तो व्लॉग इतके सुंदर क्षण त्यामध्ये टिपले गेलेत. म्हणजे सोना जेव्हा चरायला जायची, सोना म्हणजे दीपूची आई, तर दीपू पोटात असताना जेव्हा ती चरायला जायची तर बऱ्याचदा असं व्हायचं की ती एकटीच झाडाच्या खाली शांत उभी आहे. काही वेळेला तिच्या डोळ्यांमध्ये अशी थोडी काळजी दिसायची, थकलेली असायची काही वेळेला. तर हे सगळं त्याच्यामध्ये क्षण टिपले गेलेले आहेत. मी तिच्यासोबत बराच वेळ तेव्हा घालवलाय. म्हणजे ती जेव्हा चरून गोठ्यात यायची तर तेव्हा अशी थकून पाय पसरून बसायची आणि तेव्हा मी तिच्यासोबत जाऊन बसायचे दुपारच्या वेळेला. तिच्या पोटावरनं हात फिरवायचे, तिच्यासाठी बंदिश म्हणून दाखवायचे, गाणं म्हणून दाखवायचे. बरेचदा तिच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे. तर मला असं व्हायचं की हिला काय होत असेल, काय जाणवत असेल. आणि हे मला याचा खूप अभिमान आहे आज की त्यावेळेला मी तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकले, याचं मला समाधान आहे. तर तो व्लॉग तुम्ही आवर्जून बघाच. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला. दीपू जेव्हा जन्माला आला तर तेव्हा डॉक्टर आल्यानंतर सुद्धा साधारण 3-4 तास लागले दीपूचा जन्म व्हायला. दीपू अंगपिंडांना असा गुटगुटीत होता, त्यामुळं सोनाला थोड्या वेदना झाल्या. आणि त्यानंतर जेव्हा त्याला साफ करून मी जेव्हा पहिल्यांदा त्याला उचलून घेतलं, कारण त्याला दूध पिता येत नव्हतं, अजून उभं राहता येत नव्हतं, तर मी लिटरली त्याला असं उचलून घेतलं होतं आणि मग सोनाच्या तिथे शेजारी नेऊन उभं केलं होतं. तर खूप छान क्षण होते ते आणि ते सगळे व्लॉगमध्ये आहेत त्या. आणि दीपू दिवाळीनंतर जन्माला आलाय, लगेच दिवाळीच्या दरम्यान. तर त्यामुळे त्याचं नाव आम्ही दीपू ठेवलं. बरेच जण विचारतात की दीपूचं नाव दीपू कसं काय आहे, तर ते असं आहे की तो दिवाळीच्या दरम्यान आलाय जन्माला, त्यामुळे त्याचं नाव दीपू ठेवलं. आणि तसंच माघीचंही आहे. माघी माघ महिन्यामध्ये जन्माला आली तर त्यामुळे तिचं नाव माघी आहे. तर आम्ही असं जे कुठलं तेव्हा त्या दिवसाला जे काही विशेष काहीतरी असेल तर त्याप्रमाणे आम्ही गुरांची, वासरांची नावं ठेवत असतो. आईने केळीच्या पानात बांधून उपीट दिलेला आहे, तुला नाही मिळणार, चल दिदी पाय मागे घे. तर आईने केळीच्या पानात बांधून उपीट दिलेलं आहे. संतोष काकाचं खाऊन झाले. मी आणि मीना आम्ही शूट करत होतो त्यामुळे आमचं राहिलं होतं, तर आता आम्ही खातो. मस्त झालंय. थोडासा खरडा घातला आईने उपीटामध्ये, त्यामुळं मस्त चव आली ना, लसूण आणि आलं मिरचीची.
दीपूचं आणि आमच्या घरच्या सगळ्यांचंच एक वेगळ्याच प्रकारचं नातं आहे. तिथे कुठेही व्यवहार नाहीये. जसं आपल्या घरात लहान मूल असतं तर त्याचे आपण जसे लाड करतो तर तसेच आम्ही सगळेजण दीपूचे खूप लाड करत असतो. आणि बऱ्याच जणांच्या अशा प्रतिक्रिया असतात की दीपू मोठा झाल्यावर तुम्ही काय करणार किंवा आम्हाला द्याल का. तर दीपू मोठा झाल्यावर सुद्धा आमच्याचकडे असणार आहे. दीपूला मी कोणालाही देणार नाही, कोणाकडेही देणार नाहीये. दीपू कायमस्वरूपी आमच्याच गोठ्यामध्ये असणार आहे. आत्ताच्या काळामध्ये शेतीच्या कामांमधनं बैल कालबाह्य होताना दिसत आहेत आणि त्यांची जागा वेगवेगळ्या प्रकारची यंत्र घेत आहेत. आणि शेतकऱ्यांना सुद्धा श्रमाच्या दृष्टीने आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा बैल पोसणं हे थोडंसं कष्टाचं काम आहे आता. तर मला असं वाटतं की बैलांचे जे श्रम आहेत ते आपले वडील जसे श्रम करतात त्यांच्या श्रमाचं जसं मोल होऊ शकत नाही तर तसंच बैलांच्या श्रमाचं देखील मला वाटतं. आणि जे शेतकरी बांधव हा व्लॉग बघत आहेत किंवा जगभरात कुठेही जे शेतकरी बांधव बैल पोसतायत, त्यांची काळजी घेतायत प्रेमाने, त्यांना खाऊ पिऊ घालतायत अगदी म्हातारे होईपर्यंत, तर त्या सगळ्या शेतकरी बांधवांना माझा मानाचा सलाम आहे. दीपू खरं शाण्यासारखा चरतोय, अजिबात मस्ती करत नाही आता. एकदम गुड बॉय झालाय दीपू. दीपू मला कधीच मोठा झालेला नकोय. मला नेहमी तो छोटा दीपू हवाय. म्हणजे अगदी लहानपणी जेव्हा मी त्याला कडेवर घेऊन फिरायचे तर तो दीपू हवाय. कारण इतके मिश्किल भाव असतात ना त्याच्या चेहऱ्यावरती, डोळ्यांमध्ये एकाच वेळेला निरागस आणि खोडकर असे दोन्ही भाव असतात. खूप गंमतशीर आहे दीपू. आपण जसजसे मोठे होतो तर सगळ्यांच्या अपेक्षा असतात की आपण समंजसपणे वागलं पाहिजे, ज्या की स्वाभाविक आहेत. पण कामाच्या गडबडीमध्ये हे असं समंजस वागण्याच्या आपल्या नादामध्ये आपण आपल्यातलं लहान मूल कुठेतरी गमावून बसतो. आपल्यातला जो खट्याळपणा असतो तो हळूहळू मागे पडत जातो. तर आपल्यातलं लहान मूल कायम जिवंत ठेवण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळेच आपण जास्तीत जास्त आनंदी राहू शकतो असं मला वाटतं. आणि मी आनंदी असण्यापाठीमागे दीपूचा मोठा हात आहे. कारण दीपू सोबत मी अगदी लहान असल्यापासून जे काही आता अजून वर्ष व्हायचंय अजून, पण जे काही महिने मी त्याच्यासोबत आहे, जो काही वेळ मी त्याच्यासोबत घालवलाय, तर त्याला मी उचलून घेऊन फिरायचे, त्याला गाणी म्हणून दाखवायचे, तो खूपदा मारायचा मला, मी खूप मार खाल्लाय त्याचा. तर हे सगळे क्षण जे आहेत आणि ह्या सगळ्यामुळे, या खट्याळपणामुळे, त्याच्यासोबत केलेल्या मस्तीमुळे माझ्यातलं बालपण, माझ्यातली निरागसता दीपूमुळे अजूनही शाबूत आहे. त्यामुळे दीपू माझा सगळ्यात जवळचा आहे या गुरांमधला. सकाळी साधारण 7:30च्या दरम्यान आम्ही गुरं घेऊन निघालो, बागेत घेऊन गेलो होतो. आणि आता साधारण 11:30-12 होत आलेले आहेत. गोठ्यापासून बागेचं अंतर तसं लांब आहे, अर्धा तास तरी लागतो जायला. आणि आज नेमकं ऊन आहे, गुरं पण थकली आहेत, तर आता जातो घरी. आज सकाळी वरती बागेत नेली होती गुरं, तेव्हा बरंच ऊन होतं. आणि आता संध्याकाळची सोडलीत ती घराच्या पाठीमागेच आमराईत सोडलीत, कारण बराच पाऊस आला होता मगाशी. थंडी वाजते, थंडी वाजते दीपूशेत. होय, हो रे, असं झालं. इकडे ये, पुढे कर मुंडी, पुढे कर. इकडं
सातवीला बघा आपल्याला पाखऱ्या नावाचा धडा होता, तर त्याच्यामध्ये तो पाखऱ्या नावाचा खोंड असतो आबांचा, आणि आबांचं आणि पाखऱ्याचं एक वेगळंच नातं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, त्यांच्यातलं प्रेम आणि जिव्हाळा त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि जसजसं पाखऱ्या शेतीची कामं करणं बंद करतो, तर तसं आबांचा मुलगा जो असतो जयसिंगराव, तर त्याच्या मनामध्ये पाखऱ्याला विकण्यासंबंधीच्या गोष्टी यायला लागतात, आणि त्यानंतर आबा याची जाणीव करून देतात की पाखऱ्याचं महत्त्व काय आहे ते. तर जसं पाखऱ्याचं आणि आबांचं नातं होतं ना जिव्हाळ्याचं, आणि तसंच मला असं वाटतं की माझं आणि दीपूचं नातं काहीसं तसंच आहे. दीपू कायम माझ्या जवळ असणार आहे. आणि ब्लॉगच्या सुरुवातीला मी जसं म्हणलं की दीपू आता 1 वर्षाचा होतोय, त्याचा वाढदिवस येतो आहे 17 नोव्हेंबरला. तर माझ्या मनात असं आहे की त्याचा छान वाढदिवस साजरा करावा आणि त्याच्या आवडीचं काहीतरी गोडधोडाचं करावं. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की काय करता येऊ शकेल, कसा वाढदिवस साजरा करता येईल ते, आणि काय गोडधोडाचं करता येईल ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. दीपू दीपू इकडे बघ, इकडे बघ, काना डोळा करू नकोस हा.